ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवी रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्री यतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवि वाल्मीका सारिखा मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मनाची शते ऐकता दोष दाती मती मंदते साधना योग्य होती सढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी म्हणे दास विश्वासिता मुक्तिभोगी। जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। बरी स्नान संध्या करिये कनिष्ठा विवेके मना आवरी स्थान भ्रष्टा दया सर्वभूती जया मानवाला सदा प्रेमळू भक्तिभावे निवाला। 102 ते 106 हे 5 श्लोक सदाचारासंबंधीचे आहेत आणि त्याचा विचार आपण करत आहोत। त्यातला 106वा श्लोक आहे की ज्यात सदाचाराचा विचार सांगताना थोडा कर्मकांडाचा विचार आलेला आहे, उपासनेचा विचार आहे। बरी स्नान संध्या करी एकनिष्ठा। काही गोष्टी मूलभूत समजून घेण्यासारख्या आहेत। संध्या हा जो विधी आहे तो पूर्वी सगळ्या कुटुंबात आठवणून होतच होता। आता संध्या हे प्रकरण थोडंसं कमी होत चाललेलं आहे, कारण जानवा या प्रकरणाला फाटा मिळालेला आहे। श्रावणी हल्ली फारसे कोणी करत नाहीत। श्रावणीच्या वेळेला जानवं बदलण्याचा विधी असतो, तो कोणी करत नाही। जानवं तुटल्यानंतर केव्हा तरी घालायचं असतं एवढंच फक्त लोकांना माहिती असतं, म्हणजे जे जानवं घालतात त्यांना। ज्यांनी त्यालाही सुट्टी दिलेली आहे त्यांचा तोही प्रश्न असत नाही। पण या सगळ्या बाबतीत काही गोष्टी काळजीपूर्वक समजून घेतल्या पाहिजेत। काही वेळा अशी एक भूमिका घेतली जाते की संध्या करत नाही म्हणजे संपलं, काही उपयोगाचं नाही। गायत्री मंत्र म्हणत नाही, सगळी उपासना वाया गेली।
गायत्री जर मंत्र म्हटला तरच तुमची बाकीची उपासना भगवंताला पोहोचते. तुम्ही जर गायत्री मंत्र न म्हणता बाकीची उपासना केली तर ती परमेश्वराला पोहोचत नाही, ती वाया जाते. अशी टोकाची भूमिका मांडणारे लोक सुद्धा आहेत. काय संध्या करत नाही, कसले ब्राह्मण, तुम्हाला कोणी ब्राह्मण म्हणायचं, असं एकदम बोलणारे लोक सुद्धा आहेत. ही भूमिका सुद्धा तितकीशी योग्य नाही आहे. देश काल परतोय, काही गोष्टी बदललेल्या लक्षात घ्याव्या लागतील. स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या व्याख्यानात एके ठिकाणी सांगितलं की हिंदू धर्माचे 2 अंग आहेत. एक अंग आहे कर्मकांडाचं आणि एक अंग आहे ज्ञानकांडाचं. स्वामी म्हणाले ज्ञानकांडाचं अंग जे आहे ते कधीच बदलणार नाही. उदाहरणार्थ आत्मा अमर आहे, सगळीकडे तो परमात्मा नटलेला आहे. दृश्य जगत नश्वर आहे, ती माया आहे, किंवा मनुष्य हाच ब्रह्मस्वरूप आहे. ही जी तत्वज्ञानाची अंग आहेत, ही जी शाश्वत मूल्य आहेत, ती कधीच बदलणार नाहीत. ज्ञानकांड कधी बदलणार नाही. कर्मविभागाचा सिद्धांत तो कधी बदलणार नाही, तो तसाच राहणार. पुनर्जन्माचा सिद्धांत तो कधी नाहीसा होणार नाही, तो तसाच राहणार. ज्ञानकांडाचं जे अंग आहे ते ज्ञानकांडाचं अंग कायम तसंच राहील, पण कर्मकांडाच्या अंगात देशकाल परत बदल होईल. सध्याचं युग जे आहे ते कर्मकांड कमी करण्याचं युग आहे. त्याची काही कारणं पण आपण समजून घेतली पाहिजेत. पूर्वीचा जो मनुष्य होता, पूर्वी संयुक्त कुटुंब होतं. एका कुटुंबामध्ये 30-30, 40-40 माणसं असायची. आशीर्वादच दिला जायचा, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. आता असा आशीर्वाद द्यायची ताकद नाही कोणाची. हा उर्दूत दिला जाईल, मराठीत दिला जाणार नाही. त्यामुळे असा आशीर्वाद द्यायची तर सोय राहिली नाही. आता पूर्वी 7-7, 8-8 भाऊ असायचे, सगळे मिळून शेती बघायचे. मग प्रत्येकाला शेतात थोडं थोडं काम असायचं. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगच्या कन्सेप्ट वेगळ्या होत्या. वडिलांचा जो वाडा आहे तो सगळ्यांना मिळालेला असायचा, त्याच वाड्यात राहायचं. फार तर 2 खोल्या वाढवल्या, या पलीकडे काही नाही. जागा मोकळी असायची, लोकसंख्या कमी होती. कारण मृत्यूचं प्रमाण इतकं जास्त होतं की 8 मुलं जर झाली तर त्यातली 4-5 मुलं मरूनच जायची. जिजाबाईंना 8 मुलं झाली, त्यातली 2 जिवंत राहिली, शिवाजी आणि संभाजी. 6 मुलं मेली, त्यातली 4 मुलं जिजाबाईंची जन्माला मेली, 2 मुलं लहान असताना मेली. त्यावेळेस बालमृत्यूचं प्रमाण खूप होतं. आणि सगळेजण एकत्रित राहत असल्यामुळे, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगची कल्पना फार साधी असल्यामुळे, गरजा कमी असल्यामुळे दिवसातनं 3-4 तास अर्थार्जनासाठी काम केलं की माणूस मोकळा असायचा. थिएटर नव्हते, कॉम्प्युटर नव्हता, टीव्ही नव्हता, करमणुकीची साधनं नव्हती. संध्याकाळी 6च्या पुढे रस्त्यावर शुकशुकाट असायचा. आता 9ला दिवस सुरू होतो. रात्री 9ला मग हॉटेल भरायला सुरुवात होते. 12ला मग हॉटेल फुल असतात, हॉटेलही फुल असतात, माणसंही फुल असतात. आता सगळं बदलत चाललेलं आहे. त्यावेळेस इतका वेळ असायचा की एवढा वेळ मग माणसाने घरात बसून करायचं काय? मग उपासना लावून दिली. वैश्वदेव कर, संध्या कर, इतका गायत्रीचा जप कर, इतका हा जप कर, एवढ्या देवांची पूजा कर, मग हे पाठ रोज म्हणत जा. एक एक लावून दिलं की त्या निमित्ताने मनुष्य रोज 2-2.5 तास देवघरामध्ये राहील आणि आपापली उपासना करेल. आज परिस्थिती अशी आहे, मुंबईतल्या माणसाला 6-12ची लोकल, आणि ती सुद्धा डोंबिवली फास्ट. स्लो नाही, फास्ट लोकल पाहिजे. ती चुकता कामा नाही, वेळेवर ऑफिसला पोहोचायचं आहे. इतकं जीवन धक्काधक्कीचं झालेलं आहे. अहो, जेवणच मुळात डबा कुठेतरी ऑफिसमध्ये खावा लागतो. आणि एखाद्या दिवशी बाईसाहेबांनी डबा दिला नाही तर मग कुठेतरी कॅन्टीनमध्ये खावं लागतं. केव्हा वैश्वदेव करणार? कोण वैश्वदेव करणार? थोडी परिस्थिती बदललेली लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे थोडंसं कर्मकांड जे आहे ते आपोआप कमी झालेलं आहे. आणखी एक महत्त्वाचा बदल लक्षात घेतला पाहिजे की आपण उपासना करत असताना आपल्या सद्गुरूंनी आपल्याला जी उपासना दिलेली आहे ती करायची.
हा पहिला नियम उपासनेचा. मनाने कोणतीही उपासना करायची नाही. मनाने कोणी उपासना करायची? ज्याने सद्गुरू केलेले नाही आहेत त्यांनी मनाने बा श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र म्हटला, कृष्णाची आराधना केली, गणपतीची आराधना केली, अजून सद्गुरू जीवनात आलेले नाही आहेत तोपर्यंत मनाने उपासना केली. एकदा अनुग्रह झाला की सद्गुरूंनी जी आराधना सांगितलेली आहे तीच आराधना त्यांनी करायची. आता यात पुन्हा कसा प्रश्न आहे, अलीकडच्या काळामध्ये काही काही सद्गुरू जे आहेत, नवीन संप्रदाय उदयाला आलेले आहेत, नवीन विचार प्रवाह उदयाला आले आहेत, तिथं संध्या हा प्रकरणच नाही आहे. मी पावसला होतो. आमचे पावसचे स्वामी जे आहेत स्वरूपानंद, संध्येचा अजिबात आग्रह नव्हता, फक्त सोहम ध्यानाचा आग्रह, रामनामाचा आग्रह, त्यांचा जप आणि ध्यान या गोष्टीवरतीच भर होता. त्यामुळे त्या संप्रदायामध्ये फार संध्येचा आग्रह तुम्हाला दिसणार नाही. रामकृष्ण मठाची परंपरा आहे त्यात कर्मकांड फारसं नाही आहे, त्यामध्ये त्याने तुम्हाला संध्येचा आग्रह दिसणार नाही. संध्या करू नका असं ते म्हणणार नाहीत, पण संध्येचा आग्रह दिसणार नाही. किती आता सुदर्शन क्रिया आहे, रविशंकर का कोण शिवशंकर त्यांचं ते एक सुदर्शन क्रिया आहे, किंवा विपश्चना आहे गोयंकांचं, किंवा SSY आहे ऋषी प्रभाकरांचं. हे जे नवीन नवीन सगळे साधन मार्ग उदयाला आलेले आहेत त्या साधन मार्गामध्ये सद्गुरूंचाच संध्येबद्दल आग्रह नाही आहे. ते कुठलं तरी ध्यान करायला सांगतात, प्रत्येकाचं एक एक तंत्र आहे, त्या तंत्रानुसार ते साधना करायला सांगतात. यातला मुख्य मुद्दा असा, बरी स्नान संध्या करी एकनिष्ठा, याचा अर्थ तुला सद्गुरूंनी जी उपासना दिलेली आहे तू ती नियमितपणे कर, हा त्याचा अर्थ लावता आला पाहिजे. नाही तर फार टोकाची भूमिका जर घेतली की संध्या हा शब्द वापरलेला आणि तीच केली पाहिजे आणि ती केली नाही तर तो रामदासी झाला नाही, असं होता कामा नये. फक्त एक बघायचं आहे, संध्याही करत नाही आणि जपही करत नाही. अनुजा म्हणतो काय संध्या करण्यात काय अर्थ आहे, सगळं तर या गोष्टी आउटडेटेड झालेल्या आहेत आणि स्वतः काहीच करत नाही, असा जो मनुष्य आहे तो अत्यंत लबाड आणि दांभिक आहे. जो फार त्याचा आग्रह धरतो तो कर्मठ आहे, थोडासा अज्ञानी आहे, थोडासा हेकेखोर आहे, हेकट आहे. या सगळ्याचं संतुलन आपल्याला साधावं लागेल आणि बघावं लागेल की समजा संध्या करत नाहीये पण जप करतोय ना, संध्या करत नाहीये पण सोहम ध्यान करतोय ना, ज्ञानेश्वरी वाचतोय ना, दासबोध वाचतोय ना, गायत्री मंत्र म्हणत नसेल, गंगण गणात बोते म्हणतोय ना, स्वामी समर्थांचा जप करतोय ना, ओम रामकृष्ण देवाय नमः म्हणतोय ना, मग रामकृष्ण देवाय नमः ह्या सद्गुरूंनी दिलेल्या मंत्राला गायत्री मंत्रापेक्षा जास्त मूल्य आहे. श्रीराम जय राम जय जय राम या सद्गुरूंनी दिलेल्या मंत्राला गायत्री मंत्रापेक्षा जास्त मूल्य आहे. रामकृष्ण हरी हा वारकरी संप्रदायाचा जो मंत्र मिळालेला आहे तो गायत्री मंत्रापेक्षा जास्त मूल्यवान आहे. माऊलींनीच ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे, द्विजाशीच ब्रह्मसूत्र येरा स्तोत्र का नाममंत्र. ब्रह्मसूत्र याचा अर्थ जाणवं आणि गायत्री मंत्र. जाणवं आणि गायत्री मंत्र कोणाला सांगितलंय? द्विजाशीच. जर गायत्री मंत्र म्हटल्याशिवाय आणि संध्या केल्याशिवाय मुक्ती नसेल तर जे 3 वर्णातले लोक गायत्री मंत्र म्हणत नाहीत आणि संध्या करत नाहीत त्यांना मोक्ष मिळणार नाही का? मग चोखामेळा कसा मुक्त झाला, गोरा कुंभार कसा मुक्त झाला, सेना नायक कसे पोहोचले, जवळजी आणि मोळजी पांचाळ सुतार कसे पोहोचले, सगळ्या जातीतले लोक पोहोचलेले आहेत. सगळ्या जातीतल्या लोकांनी ती उच्च अवस्था प्राप्त करून घेतलेली आहे. पण ते तर कर्मकांड करत नव्हते कारण त्यांना गायत्री मंत्राचा अधिकारच नाही. मग या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं की ज्याप्रमाणे इतर वर्ण संध्येशिवाय आणि गायत्री मंत्राशिवाय तरुण जाऊ शकतात तसं ब्राह्मण सुद्धा संध्येशिवाय आणि गायत्री मंत्राशिवाय तरुण जाऊ शकेल, पण त्यांनी कुठला तरी साधन मार्ग स्वीकारला पाहिजे. बरी स्नान संध्या करी एकनिष्ठा याचा सरळ सरळ अर्थ असा की तुम्हाला सद्गुरूंनी जी उपासना दिलेली आहे ती तुम्ही रोज केली पाहिजे आणि एकनिष्ठेने केली पाहिजे. याचा अनुग्रह घेऊन टाकला. सगळे लोक म्हणत होते तुम्ही गुरु केला की नाही, गुरु केला की नाही. काही लोक म्हणले मरायच्या आधी गुरु करायचा असतो म्हणून गुरु करून टाकला. कुठे टाकला परमेश्वराला माहिती. इथं एकदा सद्गुरू केल्यानंतर, अनुग्रह घेतल्यानंतर त्या सद्गुरूंनी जी साधना दिलेली आहे ती रोज केली पाहिजे. आणि कशी केली पाहिजे? एकनिष्ठा. तुम्ही कोणतं साधन करता हे गौण आहे, काय करता हे गौण आहे, किती करता गौण आहे, कसं करता हे महत्वाचं आहे. मनापासून केलं पाहिजे एकनिष्ठा.
नाही तर मग खूपदा कसं होतं, आम्हाला गुरूंनी सांगितलं रोज 13 मानाचे श्लोक, 2 समास एवढं वाचत जा. मग 7च मिनिटं वेळ आहे, मग भराभर करून टाकलं. केलं कोणतं, आम्हाला गुरूंनी सांगितलं भीमरूपी स्तोत्र म्हणत जा, वेळ होत नाही, मग आम्ही आंघोळ करतानाच उरकून टाकतो. खूप लोकांना सवय असते, आंघोळ करताना व्यंकटेश स्तोत्र, आंघोळ करताना रामरक्षा स्तोत्र, आंघोळ करताना भीमरूपी स्तोत्र. चुकीचा आहे अशातला भाग नाही, उपयोग होणार नाही फारसा. और रामरक्षा स्तोत्रामध्ये बुद्धकोक्षी ऋषींनी म्हटलेलं आहे अथ ध्यानम, आता आपण रामाचं ध्यान करूयात. ध्यायेत जानुबाहुं धृतशरधनुषं बद्ध पद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदल स्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढ सीता मुखकमलमिलल लोचनं नीरदाभं नानालंकारदीप्तं दधतमुरुजटा मंडनम रामचंद्रम. हे ध्यान तुम्ही केव्हा करणार? आंघोळ करताना, अंगावरनं पाणी येत असताना. एक बरं आहे की आंघोळ करताना उगीच कधीतरी दिल्ला गाया वगैरे म्हणत बसण्यापेक्षा रामरक्षा म्हणतोय, ठीक आहे, काय हरकत नाही. पण त्याला न्यूसन्स व्हॅल्यू आहे, निगेटिव्ह व्हॅल्यू आहे, पॉझिटिव्ह व्हॅल्यू नाही. त्याचा फारसा उपयोग होणार नाही. काहीतरी वाईट करण्यापेक्षा चांगलं करतो आहे. थिएटरमध्ये जाऊन बसण्यापेक्षा त्याला प्रवचनाला जाऊन बसलेला आहे. पत्ते खेळत बसण्यापेक्षा ज्ञानेश्वरी वाचतो आहे. समथिंग इज बेटर दॅन नथिंग, एवढंच त्याला मूल्य आहे. पण जे माप पदरात पडायला पाहिजे ते माप पदरात पडणार नाही. मग त्यासाठी शांत बसावं लागेल, डोळे मिटावे लागतील आणि रामाचं ध्यान करून रामरक्षा स्तोत्र म्हणावं लागेल. भाव धारण करावं लागेल. शिरोमे राघवम पातू, रामचंद्र माझ्या मस्तकाचं रक्षण करतोय. भालम दशरथात्मजा, रामचंद्र माझ्या भाल प्रदेशाचं रक्षण करत आहेत. रामचंद्र माझ्या कानांचं रक्षण करत आहेत. रामचंद्र माझ्या डोळ्यांचं रक्षण करतायत, माझ्या जिभेचं रक्षण करतायत, माझ्या कंठाचं रक्षण करतायत. भावांतर धारण केला पाहिजे की रामचंद्र आहेत, मला काळजी करायचं काही कारण नाही, ते माझं रक्षण करतील. दोघे धनुर्धर माझ्या पुढे आणि मागे रक्षणासाठी आत्तसज्ज धनुष्य विशेष पुरुषा वक्षया शुगनिशंग संगीनो रक्षणाय मम राम लक्ष्मणो अग्रतः पती सदैव गच्छताम. ते आहेत माझ्याबरोबर, ते सतत माझ्याबरोबर चालले आहेत. हे काय आंघोळ करता करता म्हणणार? तो भाव केव्हा येणार? तो भाव येण्यासाठी जी साधना सांगितलेली आहे थोडा वेळ असेल पण ती क्वालिटेटिव्ह असली पाहिजे. मग आंघोळीच्या वेळेला स्तोत्र वगैरे म्हणण्यापेक्षा नामस्मरण करावं, रामकृष्ण हरी म्हणत स्नान करावं, जय जय रघुवीर समर्थ म्हणत स्नान करावं, श्रीराम जय राम जय जय राम म्हणत स्नान करावं. स्तोत्र जे आहेत ते एके जागी डोळे मिटून त्या भगवंताचं जे ध्यान दिलेलं आहे, गणपतीची 12 नावं घेत असताना त्याची जी 12 नावाची वैशिष्ट्ये आहेत ते रूप बरोबर त्या नावाचं रूप डोळ्यासमोर आलं पाहिजे. का त्याला असं म्हटलेलं आहे हे सगळं लक्षात घेण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी एकनिष्ठ अशा कराव्या लागतील. पाट्या टाकल्यासारखं केलं. सद्गुरूंनी सांगितले 13 माळा रोज करत जा, म्हणून वन डे मॅच सारख्या 13 माळा, म्हणजे प्रत्येक माळेला कॅच उडतोय तरी चाललंय आपलं भरभर 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 स्पिडीली. घासामागे घास खाल्याला अवकाश नाही, चावायाला अवघा बोकणा भरला. समर्थ म्हणतात आता पचणार कसं ते अन्न? जसं लोक भराभर दासबोधाचं पारायण करतात. आता सार्वजनिक संघटनेच्या दृष्टीनं, समुदायाच्या दृष्टीनं, संप्रदाय वर्धिष्णू होण्याच्या दृष्टीनं अशा प्रकारचं पारायण अत्यंत आवश्यक आहे. 7 दिवसाचं दासबोध पारायण. आता त्यामध्ये रोज जवळजवळ 2.5-3 दशक रोज वाचले जातात. फार भराभर त्या ओळ्या वाचल्या जातात. मग हे सगळं वाचन करत असताना एक प्रकारचा कंटाळा येण्याची शक्यता असते. काव्य समजून घेणं अवघड असतं. म्हणून मध्यंतरी रामकृष्ण मठामध्ये वचनामृताचं जे त्यांनी पारायण घेतलं ते एक आदर्श पारायण होतं. एक तर गद्य आहे वचनामृत, अगदी अलीकडच्या भाषेमध्ये आहे. त्यात रामकृष्णाची भाषा अत्यंत सोपी आहे आणि रोज 1 तास. सांगतात तेवढा वेळ माणसाची क्षमता असते. 1 तासाची माणसाची क्षमता असते, तोपर्यंत तो व्यवस्थित अर्थ समजावून घेऊन वाचू शकतो. तासाभरानंतर मग त्याचा स्टॅमिना कमी होतो, मग कंटाळा यायला लागतो, चुळबुळ सुरू होते.
वयोमान परत ते पाठ दुखणं, डोळे दुखणं, हात दुखणं, या सगळ्या गोष्टी सुरू होतात. म्हणून इथं मागच्याच महिन्यामध्ये मला वाटतं वचनामृताचं रोज संध्याकाळी 1 तास पारायण असायचं. अशा प्रकारे एक विशिष्ट वेळ ठरवून त्या विशिष्ट वेळेला ते नियमितपणे केलं पाहिजे. मी जर वारकरी संप्रदायाचा असेल, तुकोबांचा गाथा रोज एक 10-15 अभंग मी वाचले पाहिजेत. ज्ञानेश्वरी रोज 5-25 सोप्या मी वाचल्या पाहिजेत. ज्या संप्रदायाचा मी आहे त्या संप्रदायाची उपासना एकनिष्ठपणे केली पाहिजे. मी जर ठाकूरांच्या संप्रदायातला अनुग्रहित असेल तर ज्या दिवशी मी वचनामृत वाचलं नाही असा दिवस असता कामा नये. रोज वचनामृत वाचलं गेलं पाहिजे. लीला प्रसंग वाचण्यात असलं पाहिजे, मातृचरणी वाचण्यात असलं पाहिजे, ठाकूर मा स्वामीजी यांची चरित्र मी वाचली पाहिजेत. उपासना याचा अर्थ जी दीक्षा मला सद्गुरूकडनं प्राप्त झालेली आहे, जो मार्ग मला प्राप्त झालेला आहे, तुम्ही एकनिष्ठेने करावा. समर्थांच्या काळामध्ये ते ज्या संप्रदायामध्ये होते आणि ज्या परंपरेत ते वाढलेले होते त्या काळामध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे संध्या हा इतका कॉमन गोष्ट होती. जसं आता काही ठिकाणी ध्यान अगदी कॉमन झालेलं आहे, लोक ध्यानाला अगदी बसतातच, तसं त्या ठिकाणी काळात सरसकट सध्या कॉमन होती. मगाशी म्हटल्याप्रमाणे 3-3 तास लोकांना कर्मकांडाची वेळ असायचा आणि त्या 3-3 तासाच्या सवडीमध्ये ते सगळं ते करत होते. आता बुद्धिवाद वाढला, तर्क वाढला, वेगळ्या उपासना पद्धती आल्या. मग आमच्या हिंदू धर्माचं वैशिष्ट्यच आहे की सगळं नवीन आम्ही स्वीकारत आलेलो आहे. आम्हाला कशाची ॲलर्जी नाही आहे. जे जे चांगलं आहे ते सगळं आम्ही स्वीकारत आलेलो आहे. मग त्यानुसार हे नवीन संप्रदाय जे आहेत ते सुद्धा आमच्यामध्ये समाविष्ट झालेले आहेत आणि ते सुद्धा आम्ही ॲक्सेप्ट करतो. मग या सगळ्याचा अर्थ लावताना फार ताणून चालणार नाही. त्याचा अर्थ एवढाच घ्यायचा, बरी स्नान संध्या करी एकनिष्ठा. स्नान हे शरीराच्या शुद्धीसाठी, संध्या ही मनाच्या शुद्धीसाठी आणि संध्या म्हणजे सद्गुरूंनी दिलेली उपासना, हा त्याचा आज अर्थ लावता येईल. संध्या म्हणजे नामस्मरण. तुकाराम महाराज म्हणतात, नाम हेच स्नान, नाम हीच संध्या. एक नामस्मरणाची साधना केली की त्यात सगळं आलं, बाकी काही करण्याची आवश्यकता नाही. आणि त्यात 4 वर्ण आहेत. चहुवर्ण नामाधिकार, नामी नाही लहान थोर. गायत्री मंत्राचा विचारू ते ब्राह्मणासीचा अधिकारू. तसा भेद नामाच्या बाबतीत नाही आहे. रामकृष्णारी कोणी म्हणू शकतं, श्रीराम जय राम जय जय राम कोणी म्हणू शकतं, गंगागणात बोते कोणी म्हणू शकतं, स्वामी समर्थांचा जप कोणी करू शकतं. मग ती जी उपासना आपल्याला सद्गुरूकडनं मिळालेली आहे ती न चुकता अखंडपणे नियमितपणे आपल्या हातून घडली पाहिजे. वेळ नक्की ठरवली पाहिजे, जागा नक्की ठरवली पाहिजे. प्रवास असला तर जागा बदलेल, कदाचित नोकरीचं टर्म बदलली तर वेळ बदलेल, शिफ्ट बदलली तर रात्रीच्या ऐवजी सकाळी उपासना करू, सकाळच्या ऐवजी रात्री उपासना होईल. पण तो जो उपासनेचा क्रम आहे तो रोजच्या रोज त्या पद्धतीने झाला पाहिजे. असं झालं म्हणजे मनाला एक डिसिप्लिन लागते आणि ती डिसिप्लिन लागली की विवेके मना आवरी स्थान भ्रष्टा. जर मनाला अशा प्रकारे कुठल्या तरी कर्मकांडात अडकवून टाकलं की मनाला एक प्रकारची शिस्त लागते, डिसिप्लिन लागते. जसं परवा मी सांगितलं की अनिल अवचटांनी लिहून ठेवलं की रामरक्षा म्हणणारा मुलगा आणि भीमरूपी म्हणणारा मुलगा चरोस ओढताना 10 विचार करेल की माझ्यावरती हे संस्कार झालेले आहेत. कर्मकांडाचा हा एक फायदा होतो की जेव्हा तुम्ही नियमित उपासना करता तेव्हा मी उपासना करतो आहे, मला असं करून चालणार नाही, हे तुमचा कॉन्शियस तुम्हाला सांगत राहतो. एक प्रकारचा धाक असतो. पोशाखाचं काय बंधन आहे. आता मी हा पोशाख केलेला आहे, माझा हा जो पोशाख आहे या पोशाखामध्ये मला हिंडताना फिरताना आपोआप मर्यादा ठेवाव्या लागतात. आता या पोशाखात मी कुठे जाणार नाही आणि मला त्या पोशाखात जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही मला हे इथं कसे काय आले प्रश्न उपस्थित होईल ना लगेच. मला एखाद्या हॉटेलमध्ये तुम्ही बटाटा वडा खाताना पाहिलं, वडापाव खाताना पाहिलं, तुम्ही काय म्हणाल, अहो कालच हे आचाराबद्दल सांगत होते, हे वडापाव खातात असं दिसतं इथं बसून. कोणतरी सिगरेट पितो, मग मी पण एक सिगरेट मागून घेतली, तुम्ही म्हणाल की कालच दारोदार बोलत होते. घडलेली एक घटना आहे. माझे एक मित्र आहेत, त्यांनी ज्ञानेश्वरांचं काम करणारा एक प्रयोग पाहिला. त्या माणसाने ज्ञानेश्वरांवरती फार सुंदर एक पत्री प्रयोग केला आणि 15 दिवसानंतर
त्यांना ते ग्रस्त परमिट रूममध्ये भेटले. मग त्यांनी विचारलं त्यांना, का म्हटले ते ज्ञानेश्वरांचं काम करणार तुम्हीच का? हो मीच म्हटले. तो तेव्हा ज्ञानेश्वर, एरवी मी अज्ञानेश्वर असतो म्हटले. पोशाख का घालायचा? या पोशाखात मी कुठेही भरकटणार नाही. मला मनालाच गिल्टी वाटेल की अरे या पोशाखात आपली त्यानं बरोबर नाही. एखाद्या पानपट्टीवर मला उभं राहावं असं वाटणार नाही. पॅन्ट आणि मॅनेलाला झटकन पानपट्टीशी उभा राहील. मित्र घेत असेल सिगारेट किंवा मित्र पान घेत असेल पण तो त्याच्याबरोबर उभा राहील. मी त्या माणसाला सांगेन मी इथं उभा राहतो, तू जाऊन पान घेऊन ये. मी तिकडे येणार नाही. मला त्या ठेल्यापाशी उभं राहायला कमी वाटेल, कारण माझा पोशाख जो आहे त्या पोशाखात लोकांनी मला तिथं बघू नये असं माझं कॉन्शियस सांगत राहणार. थोडं कर्मकांड तेवढ्यासाठी आवश्यक आहे की त्या कर्मकांडाचा एक धाक असतो. म्हणून विवेके मना आवरी स्थानभ्रष्टा. जे स्थानभ्रष्ट आहे तिथं जाण्यापासून आपलं मन विवेकाने आपल्याला आवरावं लागतं आणि ते आवरण्यामध्ये हे कर्मकांड थोडं आपल्याला शक्ती देतं. बघा, जे इथं रामकृष्ण मठात नियमितपणे येणारे गृहस्थ भक्त आहेत, रेग्युलरली रामकृष्ण मठात येतात. काही लोक 2-2 तास 3-3 तास सेवाही करतात. त्या लोकांना एक धाक आहे की नाही की मी जर भलत्या ठिकाणी गेलो आणि भ्रमानंद महाराजांना कळलं किंवा राजेंद्र महाराजांना कळलं तर ते मला विचारतील का हो काल तुम्ही तिकडे गेला होता, आम्हाला कळलं. कारण पाहणारे लोक असतात ना, सांगणारे लोक असतात. आपाप धाक आहे की नाही सांगा. म्हणजे मी रोज रामकृष्ण मठात येतो आहे ही गोष्ट लगेच माझ्यावरती एक नैतिक दडपण आणते की मला असं करून चालणार नाही, कारण मी मठातला आहे. मी ते प्रवचन ऐकलेलं आहे. राजेंद्र महाराजांनी त्या प्रवचनात असं सांगितलेलं आहे, राजीव महाराज त्या प्रवचनात असं म्हणाले होते. हे सगळं सतत आम्हाला ब्रेनवॉश होत असतं, आम्हाला सतत कंट्रोल करत असतं. म्हणून विवेके मना आवरी स्थानभ्रष्टा. सतत सत्संगाने, कर्मकांडाने, त्या ग्रंथांच्या वाचनाने रोज जर तुकाराम महाराजांचे अभंग वाचण्यात असतील, ते समजावून घेऊन जर आपण वाचत असू तर त्या तुकाराम महाराजांचे अभंग आपल्याला वाईट प्रवृत्तीपासून लगेच आवडतील. ती शक्ती उपयोगाला येईल. आपण जेव्हा रोज अशा प्रकारची एक आराधना करतो त्यावेळेस एक प्रकारचं नैतिक बळ आपल्यात तयार झालेलं असतं. एक प्रकारचं संरक्षण कवच आपल्या भोवती तयार झालेलं असतं आणि ते संरक्षण कवच आपलं रक्षण करत असतं. आणि ते रक्षण करतं म्हणजे काय? आपल्याला दुर्बुद्धी होण्यापासून ते कंट्रोल करतं. जेव्हा जेव्हा वाईट वागण्याचा मोह होईल तेव्हा तेव्हा ती भीमरूपी स्तोत्राची आवर्तनं, तो रामरक्षेचा पाठ, तो रामनाम मंत्राचा जप, ती ज्ञानेश्वरी, तो दासबोध, ते तुकोबाचे गाथा, ते वचनामृत तुम्हाला आठवतील. अरे ठाकूरांनी आजच वचनामृतमध्ये असं सांगितलेलं आहे, आपण असं करून चालणार नाही. लगेच ती गोष्ट आठवते. 8वीतली एक मुलगी माझ्या प्रवचनाला आली होती. 2 प्रवचन होते, एक संध्याकाळी होतं आणि एक सकाळी होतं. संध्याकाळच्या प्रवचनाला ती आली आणि त्यावेळेस एकच श्लोक मी घेतला होता, सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे, सुखानंद आनंद कैवल्यदानी, नृपेक्षी कदा रामदासाभिमानी. दुसऱ्या दिवशी सकाळी रविवारी प्रवचन होतं, त्याला ती येऊ शकणार नव्हती कारण तिची परीक्षा होती. त्यामुळे ती येणार नव्हती, क्लासची परीक्षा होती. तिची आई जी आहे ती माझ्या प्रवचनाला होती. संध्याकाळी, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ती येऊ शकली नाही. आता परीक्षा असल्यामुळे ती रात्री अभ्यास करत बसणार होती. घरी एकटीच होती. आई प्रवचनाला गेलेली होती आणि रात्री 8 वाजता लाईट गेले. ती मुलगी एकटी होती, मोठा बंगला त्यांचा. आता आई बाहेर गेलेली आहे, घरात कोणी नाहीये आणि लाईट गेलेली आहेत. अंधारामुळे ती एकदम घाबरली. इतकी घाबरली की घरातनं पळत बाहेर आली आणि बाहेर अंगणामध्ये बसली. अंगणात बसल्यानंतर लोक येताना जाताना दिसत होते. एखादी स्कूटर यायची, तिचा लाईट दिसायचा. एखादी कार यायची, त्या कारचा लाईट दिसायचा. थोडंच तिला बरं वाटायचं, हां थोडासा प्रकाश आहे आणि माणसं आहेत. आणि 2 मिनिटानंतर तिला वाटलं, कालच आपण ऐकलं सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट आहे. किती त्यांनी भगवंत जवळ असल्याबद्दल सांगितलं. आपण इतके का घाबरलो? लगेच ती उठली, घरात गेली आणि ते म्हटले आपण देवघरामध्ये देवाची पणती लावू, समय लावू आणि देवघरातच बसू. काय भ्यायचं कारण आहे? म्हणून ती गेली, तिने समय लावली आणि तेवढ्यात लाईट आले. तिला खात्री पटली की परमेश्वर आपल्याला संकटकाळी मदत करतो. नपेक्षी कदा रामदासाभिमानी. अनुभव घेतला तिने
की थोडं धारिष्ट्य ठेवलं, घरामध्ये आली, समई लावली आणि तेवढ्यामध्ये लाईट आली. म्हणजे परमेश्वर आपल्याला अशा वेळेला मी बरोबर आहे, तू काळजी करू नकोस. हे कशातनं तिला मिळालं? एक प्रवचनातनं तो एक धागा मिळाला. श्रवणाचा हा फायदा होतो, नित्यनेमाचा हा फायदा होतो. रोज तुम्ही वाचत राहा. वचनामृताला एखादं वाक्य तुम्हाला संकटकाळी तारून नेईल. एकदम राग आलेला असेल, एकदम मोह निर्माण झालेला असेल, मोहाला बळी पडण्याची शक्यता निर्माण झाली असेल, तेवढ्यात वचनामृतांमधलं ते वाक्य येईल आणि तुम्हाला ते तारून नेईल की अरे आजच आपण हे वाचलेलं आहे, माझ्यातून हा प्रमाद घडता कामा नये, मी या मोहाला बळी करता कामा नये. ठाकूरांनी त्याचे परिणाम आजच प्रवचनात सांगितले होते, वचनामृतामध्ये. लगेच आपल्याला ते कंट्रोल करेल. म्हणून कर्मकांड आणि रोज उपासना ही ह्यासाठी आवश्यक आहे. आता सगळी उपासना बंद पडली, संध्या वगैरे बाजूला राहिलं. आता दोनच उपासना आहेत, उठलं की दाढी आणि घरातनं बाहेर पडताना बुटाला पॉलिश. ह्या दोन उपासना अगदी निष्ठेने चालू आहेत. बाकी सगळ्या उपासना गळून पडल्या. त्यामुळे कर्मकांड आता कालबेळ झालेला आहे. याचा अर्थ मी काही करणार नाही आणि मी कसंही वागेन आणि कर्मकांड कालबेळ झालेला आहे असं लोकांना सांगायचं, स्वातंत्र्य घेईन, असं चालणार नाही. अशा लबाड माणसापासूनही सावध राहावं. आणि त्याचबरोबर कुठला तरी नेम, कुठली तरी उपासना आपण आपल्याला लावून घेतली पाहिजे. त्या अर्थाने समर्थ म्हणतात, असं जर असेल तर मन इकडं तिकडं भरकटणार नाही, ते मन भ्रष्ट जागी जाणार नाही. कुठे कुठे आपलं मन बसतं, काय काय विचार मनामध्ये येतात, कधी जर आपण विचार केला तर आपल्यालाच आपली किळस येईल, आपल्यालाच आपला राग येईल, आपल्यालाच आपली घृणा वाटेल. अशा जागेवर मन जाऊन बसतं. त्या एका कवीने म्हटलेलं आहे, मनाची माशी कोणत्या उकिरड्यावर जाऊन बसेल हे सांगता येत नाही. यासाठी त्या मनाला माशी न करता मधमाशी करायचंय. त्या मनाच्या माशीचं मधमाशीत रूपांतर करायचंय की तिने फक्त फुलावरती बसलं पाहिजे आणि परागकण गोळा केला पाहिजे आणि तो परागकण लोकांना मधाच्या रूपाने परत दिला पाहिजे. मग ते रूपांतरण जे आहे, विवेके मना आवरी स्थानभ्रष्टा. कुठेही जायचं, कुठेही बसायचं, कोणाबरोबरही बोलायचं, कुठेही गप्पा मारायच्या, कुठेतरी आपल्या चौकामध्ये अर्धा तास उभेत. शिवाजीराव भोसलेने त्या व्याख्यानात सांगितलं की 4 विद्यार्थी महाविद्यालयाच्या आवारात तासनतास उभे राहतात, हा माझ्या दुःखाचा विषय आहे म्हटले. किती दिवस चालणार आहे? युवा शक्ती किती म्हटले वाया चाललेली आहे. काय नाही, तिघं चौघं असे स्कूटर एकमेकाला लावून उभे असतात आणि हल्ली प्रत्येकाच्या हातात ते मोबाईल असतो, टक 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 करत बसतो. काहीतरी मेसेज पाठवत राहायचा, मेसेज घेत राहायचा, काहीतरी कॉम्प्युटर गेम खेळत राहायचा, गणित करत राहायचा, काहीतरी उद्योग करत राहायचा. आणि सगळेजण असे एकत्रित बसून काहीतरी टिंगल टवाळी चर्चा. किती शक्ती आपली खर्च होते आहे. प्रवासामध्ये मुंबईला अनेकदा कॉलेजची मुलं असतात, त्यांचा अर्धा तासाचा प्रवास असला की तेवढ्यामध्ये अंत्याक्षरी सुरू होते, कुठल्या तरी गाण्याच्या भेंड्या सुरू होतात. जीवनाचा अंत केव्हा येईल सांगता येत नाही. अंत्याक्षरीपासून वाचा आणि स्वतःला वाचवा. जे लोक ते करतात टीव्हीवरती, ते धंदे लोक असतात, त्यांना त्याचे पैसे मिळतात. आपल्याला काही पैसे मिळणार नाहीत, आपला आयुष्य वाया जाईल. त्यांचे ते कमर्शियल असतात. त्या नटीला दर कडव्याला नवा कपडा मिळतो म्हणून ती नाचत असते बागेमध्ये. 4 कडव्याचं गाणं झालं की तिला 4 ड्रेस मिळतात. आपल्याला काही मिळणार नाही, आहे त्या कपड्यात भागवायला लागणार आहे. कशासाठी या सगळ्या गोष्टी पाहत राहायचं आणि त्याच्या आहारी जायचं? मन अशा नको त्या गोष्टींवरती स्थिर होतं. अहो, वाईट मालिका पाहत राहणं हे सुद्धा मनाने स्थानभ्रष्ट होणे. डिटेक्टिव्ह मालिका पाहत राहणं, कुठेतरी आचकट विचकट चॅनल पाहत राहणं. काही चॅनल आहेत ते वल्गर गोष्टींसाठीच वाहिलेले आहेत. आता जे चॅनलच मुळात वल्गर गोष्टींसाठी वाहिलेले आहेत ते पाहत राहणं म्हणजे मन स्थानभ्रष्ट होणे. म्हणजे टीव्हीचं स्थान जे आहे ते मनाने भ्रष्ट स्थान निवडलं. आसाराम बापूंचं प्रवचन चाललंय, मुरारी बापू रामकथा सांगतायत, कृष्णजी वसंत भागवत चाललेला आहे, कुठे चांगला कार्यक्रम चाललेला आहे, ठीक आहे. आणि तो सुद्धा दिवसातनं किती वेळ, करमणूक किती वेळ आवश्यक असते माणसाला? अहो, इतकी कामं असतात की टीव्ही पाहायला सवड नसणं ही सर्वात आदर्श गोष्ट आहे. पण त्यात करमणुकीची आवश्यकता असेल 1 तासभर, संपलं. तासनतास तेच करत राहणं ही मानसिक विकृती आहे. आणि म्हणून विवेके मना आवरी स्थानभ्रष्टा.
दया सर्वभूती जया मानवाला, सदा प्रेमळू भक्तिभावे निवाला. जो मनुष्य असा अत्यंत प्रेमळ असतो तो भक्तीनं आणि भावानं शांत होतो. आज भगवंताबद्दलचं प्रेम जे आहे ते निर्माण होणं अत्यंत आवश्यक आहे. तो काल भाग आपण पाहिला. हरी कीर्तने प्रीती रामी धरावी, सदा प्रेमळो भक्तिभावे निवाला. भगवंताबद्दलचं प्रेम निर्माण झालं, त्याबद्दल आवड निर्माण झाली, आत नामामध्ये आणि ध्यानामध्ये डुबून गेला. असा मनुष्य जो आहे तो भक्तिभावे निवाला, तो शांत झाला. मग जो शांत झाला आहे त्याला संधीची गरज नाही, त्याला कुठल्याही कर्मकांडाची गरज नाही. भगवान रामकृष्ण परमहंसांकडे एक भेटायला गृहस्थ आलते. त्यांना असं वाटलं, कोणीतरी सांगितलं दक्षिणेश्वरला एक सत्पुरुष आहेत, त्यांना तुम्ही भेटा. त्यांना वाटलं सत्पुरुष म्हणजे सकाळच्या वेळेला संध्या करत असतील, कुठल्या तरी काहीतरी कर्मकांड चालू असेल, दुपारी वैष्णोदेव वगैरे असेल, मग आपण निवांत 4लाच भेटायला जावं म्हणून 4ला भेटायला गेले. आणि त्यांनी स्वामीजींना ठाकूरांना विचारलं की संध्या करता का. तर ठाकूर म्हणाले, भगवंताचं नाम घेता घेता भावसमाधी लागली की संधीची गरज संपली म्हटले. त्याची संध्या सुटली. जशी कर्म सुटावी लागतात तसं कर्मकांड सुद्धा सुटावं लागतं. जर नामामध्ये दंग होता आलं, जर ध्यानामध्ये रंगून जाता आलं, जर 2 तास आपण ज्ञानेश्वरी शांतपणे वाचून समजावून घेऊ शकत असलो तर आपल्याला बाकीच्या कर्मकांडाची आवश्यकता नाही. कुठली तरी साधना आपण सातत्याने नियमितपणे केली पाहिजे, याची आवश्यकता नाही, त्याची आवश्यकता नाही असं म्हणून सगळं टाळण्यासाठी ढाल म्हणून काही वापरू नये. मी काहीतरी करत राहिलं पाहिजे, याच्यात काय अर्थ नाही, त्याच्यात काय अर्थ नाही. शिवाजीराव एकदा विनोदाने म्हणाले की ह्यात काही अर्थ नाही, त्यात काही अर्थ नाही, या बोलण्यात तरी काय अर्थ आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे म्हटले. कारण कशातच जर अर्थ नसेल तर तुमच्या बोलण्यात तरी काय अर्थ आहे. या ठिकाणी कुठला तरी नियम आपण स्वतःला लावून घेतला पाहिजे, तो सातत्याने पाळला पाहिजे. आणि ते पाळत असताना अनेकदा असं होतं की तुम्ही नियम निर्माण केला की मनुष्याला आपल्या कर्मठपणाचा इतका अभिमान वाटायला लागतो की बाकीची तुच्छ वाटायला लागतात. तुम्ही साधना करत नाही, तुम्ही ज्ञानेश्वरी वाचत नाही, तुम्ही मठात येत नाही, तुम्ही दादोज वाचला नाही, तुच्छ आहे तुमचं जीवन, अशी एक भूमिका तयार होते. आज अनेकदा असं होतं की कुटुंबामध्ये 4 माणसं असतील तर त्यातले 2 देव मानणारे असतात, 2 न मानणारे असतात, 2 मठाचे भक्त असतात, 2 ज्ञानेश्वरी दासबोध वाचणारे असतात, आणि 2 लोक जे असतात ते आय डोंट बिलीव्ह वाले असतात. दया सर्वभूती जया मानवाला, सदा प्रेमळू भक्तिभावे निवाला. याचा अर्थ तुम्ही भक्ती करा, आनंदात राहा आणि शांत राहा, शांत व्हा. बाकीचे लोक उपासना करत नसतील तर त्यांनी उपासना केली पाहिजे, आणि ते का करत नाही ही नसती उठाठेव तुम्ही करू नका. तुम्ही सगळ्यांभूती दया सर्वभूती जया मानवाला, सगळ्या भूती तुम्ही भगवतभाव ठेवा. सांगायचा प्रयत्न करा. आपला मित्र असेल त्याला सांगा, तू रामकृष्ण मठात येत जा, चांगली प्रवचनं चालू आहेत, तिथे एक शिबिर आहे तरुणांचं, त्या शिबिराला तू येत जा, मठात नियमितपणे दर्शनाला येत जा, सांगून बघावं. जर सांगून उपयोग होत नसेल तर फार मागे लागू नये. आईवडिलांनी मुलांना सांगून बघावं, नवऱ्याने पत्नीला, पतीनं पत्नीला, पत्नीनं पतीला 1-2दा सांगून बघावं. पण फार मागे लागून त्यामुळे कुटुंबातलं स्वास्थ्य बिघडणार नाही याची काळजी घ्यावी. तर कुटुंबात 2 फड तयार होतात, 2 पक्ष तयार होतात. आणि मग तुम्ही काहीच देवाचं करत नाही, तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचायला नको, तुम्हाला दासबोध वाचायला नको, काय तुमच्या जीवनात अर्थ आहे, असं ते वादावादामध्ये सुरू झालं की त्या माणसाला असं वाटतं हे एवढेच दासबोध वाचतात आणि असं बोलतात कसं काय, मग हे शांत कसे झाले नाहीत. मग त्यानंतर तू दासबोधातून शांत झाला नाहीस म्हणून मी दासबोध वाचत नाही असं ठरवून टाकलेलं आहे की काही उपयोग होत नाही. पाहिलं, काही उपयोग होत नाही, तुझं उदाहरण आहे घरात. असे मग ते सगळे वादावादी तंग, कारण नसताना घरात 144 कलम. म्हणून आपण स्वतः भक्तिभावाने शांत झालं पाहिजे आणि सगळ्या लोकांच्या भोवती आपल्या मनामध्ये चांगला भाव असला पाहिजे. कर्मठपणाने जो एक अहंकार निर्माण होतो की आम्ही करतो आणि बाकीचे करत नाहीत, आणि जे करत नाहीत ते अगदी नरकाला जाणार आहेत आणि आम्ही आता स्वर्गाला जाणार आहोत, आम्ही एकटे पोहोचलेलो आहोत. त्या पाटणकरांचा एक शेर आहे मराठीमध्ये, मराठी मुशायरा म्हणून त्या सरदार पाटणकरांचं पुस्तक आहे. त्यात ते म्हटलं आहे, काळजी आमच्या हिताची इतुकी वाहू नका,
काळजी आमच्या हिताची इतकी वाहू नका, जाऊ सुखे नरकामध्ये तिथे तरी येऊ नका. काय आमचं व्हायचं ते होईल, तुम्ही काय काळजी करू. ही शेवटी रिॲक्शन होऊन जाते. एवढी ओव्हर रिॲक्शन घरातल्या लोकांची होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. आपण स्वतः आवर्जून केलं पाहिजे. 4 लोकांना करण्यास अवश्य प्रवृत्त केलं पाहिजे. पण ते जर येणार नसतील आणि आले नाहीत तर फार दुःख वाटत आहे, कारण नाही, शेवटी त्यांचं प्रारब्ध आहे, ते त्यांचं घेऊन जन्माला आलेले आहेत. तुकाराम महाराज मुक्त झाले, जिजाऊ मुक्त नाही झाल्या, त्या संसारातच अडकलेल्या होत्या. त्यांनी तुकाराम महाराजांना सांगितलं, मी संसारात अडकलेली आहे, मी संसार पाहणार आहे, मला तुमच्या त्या पांडुरंगाचं दर्शन नको. पण तुकाराम महाराजांनी एकाही अभंगामध्ये माझी पत्नी मला साथ देत नाही म्हणून दुःख व्यक्त केलेलं नाही आहे. कुठेही दुःख व्यक्त केलेलं नाही. ठीक आहे, ती तिचं नशीब घेऊन आलेली आहे. कर्मयोगे सकळ मिळाली, एके स्थळी जन्मासी आली, ती तू कैसी आपुली मानेली पडत मूर्खा. आज त्यांचा योग आहे, कुठल्या तरी जन्मात ते मुक्त होतील. आपण योगायोगाने एका घरामध्ये भेटलेलो आहोत, एका डब्यात बसलेलो आहोत, आपला फार संबंध नाही, हे लक्षात घ्यायचं. आणि म्हणून सगळ्यांच्या बद्दल आपण अंतःकरणामध्ये चांगला भाव ठेवायचा. आणि मग पुढे म्हटलेलं आहे, भजाया जने पाहता राम एको, करी बाण एको, मुखी शब्द एको, क्रिया पाहता उद्धरे सर्व लोको, धरा जानकी नायकाचा विवेकू. रामाची उपासना सदाचारामध्ये ते एक सांगितले. सदाचार करायचा असेल तर कालच आपण पाहिलं, कुठली तरी सगुण उपासना धरावी लागेल. आणि समर्थाने डोळ्यासमोर आदर्श ठेवलाय राम. आता पुन्हा इथं भजाया जने पाहता राम एकू, एकू शब्दाचा अर्थ कडवेपणा नव्हे. एकू याचा अर्थ तुम्ही जे स्वीकारलेलं आहे ते एक. समर्थाने राम स्वीकारला, तुम्ही रामाच्या जागी शंकर म्हणा, रामकृष्ण म्हणा, अरविंद म्हणा, विवेकानंद म्हणा, जे तुमचं दैवत असेल त्या दैवताचं नाव तुम्ही तिथे लगेच कॉम्प्युटरप्रमाणे इन्सर्ट करून टाका. याच्यात समर्थांचा एकेकोरपणा नाही. समर्थाने सगळ्या देवांच्या आरत्या केलेल्या आहेत. विठ्ठलाची आरती केलेली आहे, दत्तात्रेयाची आरती आहे, तुळजाभवानीची आरती आहे, ज्ञानेश्वर महाराजांची आरती आहे, सगळ्या संतांची आरती आहे. त्या संतांच्या आरतीत गोरोबा कुंभार आहेत, सगळेच, सेना नावे आहे, तुकाराम महाराज आहेत, सगळ्यांच्या आरत्या केलेल्या आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक देवांच्या आरत्या केलेल्या आहेत, नामदेव महाराजांनी अनेक देवांच्या आरत्या केलेल्या आहेत. कुठेही कडवेपणा त्यांच्यामध्ये नाही आहे. सगळ्या संतांमध्ये व्यापकता होती. मग या ठिकाणी एकू याचा अर्थ असा की भगवान रामकृष्ण म्हणतात, 25 ठिकाणी 2 फूट खणण्यापेक्षा एके ठिकाणी 50 फूट खणा म्हणजे पाणी लागेल. नाही तर सोमवार शंकर, मंगळवार देवी, बुधवार विठ्ठल, गुरुवार दत्त, ऐन वेळी कोणी आलं नाही असं होऊ नये. सगळ्यांची मदत असलेली बरी आहे. कोणी नाराज होऊ नये. सगळे देव खुश झाले पाहिजेत. माणसांना खुश करतात तसे सगळ्या देवांना खुश. गणपतीने रुसता कामा नये, देवीने रुसता कामा नये, सगळ्यांना नमस्कार त्या वारी, असा त्याचा अर्थ नाही आहे. एकू याचा अर्थ एकदा उपासना सुरू केली की एक निष्ठा असली पाहिजे. एक गुरु, एक देव, कुठेतरी असावा भाव, भावार्थ नसता वाव सकळ काही. नाही तर सारखे गुरु बदलले, सारखे मंत्र बदलले, सारखे ग्रंथ बदलले, पुढे आपण ते पाहणार आहोत. बहु इंडता सौख्य होणार नाही. त्यात समर्थाने ते सांगितलेलं आहे की भटकंतीने उपयोग होणार नाही. एक कुठलं तरी निवडावा लागेल आणि त्याच्याशी एकनिष्ठ राहावं लागेल. एकदा मठ स्वीकारला ना, मग त्या मठाची पुस्तकं वाचा, त्या परंपरेचा अभ्यास करा, त्या परंपरेचा जप करा. मग कुठेतरी इकडलं पुस्तक वाचलं, तिकडलं पुस्तक वाचलं, कुठलं नर्मदा प्रदक्षिणातलं पुस्तक वाचलं, गंगा प्रदक्षिणातलं पुस्तक वाचलं, याचे चमत्कार वाचले, त्याचे जादूचे प्रयोग वाचले, असलं करत बसू नका. हो, इतके ग्रंथ आहेत ठाकूरांचे, माताजींचे, स्वामीजींचे, काय बाहेरचं वाचायची गरज नाही आहे. इतकं संत वाङ्मय महाराष्ट्रामध्ये. एकदा ज्ञानेश्वर महाराज जर घेतले तर ज्ञानेश्वर महाराजांचे किती अभंग आहेत. तुकाराम महाराजांचे 4.5 अभंग समजायला एक जन्म पुरणार नाही, इतके तुकाराम महाराजांचे अभंग गहन आहेत. एक कुठला तरी ग्रंथ जर घेतला तर तो ग्रंथ आयुष्यभर आपल्याला पुरेल. म्हणून निष्ठा एके ठिकाणी असली पाहिजे. नाही तर सगळ्या गोष्टी माणसं टेस्ट म्हणून करत असतात. मग गप्पा मारताना मी कृष्णमूर्ती वाचलाय, मी रजनीश वाचलाय, मी अरविंद वाचलाय, आम्हाला रामदास 15 मार्काचा होता, तुकाराम 40 मार्काचा होता.
मग काय तुकारामाचा उतारा होता कळलं आपल्याला. काय वाचलं तुकाराम 40 मार्काचं लक्षात आलं. काही उपयोग नाही. खूप सगळं केलं आणि प्रत्यक्ष साधना काही केली नाही. रुचिरा पुस्तक घेतलं मंगला बर्वेंचं आणि किती पदार्थ आहेत ते सगळे वाचले, पण स्वयंपाकच केला नाही. काही उपयोग नाही. एकच पदार्थ वाचा, समजावून घ्या, करा आणि खा आणि आम्हाला बोलवा. नुसतं वाचून काय होणार आहे. म्हणून क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू, धरा जानकी नायकाचा विवेकू. रामासारखी कृती करा. राम कसा होता, एक बाणी. एकदा बाण रामाने हातात घेतला की बाण सोडला नाही, की जाऊ द्या नंतर मारू. मग पुन्हा भात्यात ठेवला. एकदा भात्यातनं बाण काढला की संपलं. मग परशुरामानं सुद्धा स्पेअर केलं नाही. भगवान परशुरामाने त्यांचं ते विवाहाची मिरवणूक अडवली आणि सांगितलं कोणी ते धनुष्य तोडलं शिवाचं. रामचंद्र म्हटले मी तोडलं. त्याने पाहिलं राम तर एकदम बारीक आहेत, इतका नाजूक मुलगा कसं धनुष्य तोडू शकेल. त्यांना माहिती नव्हतं की राम नुसते सुकुमारव नाही आहेत, महाबलव आहेत दोघेही. राम लक्ष्मण नुसते सुकुमार नाही आहेत, महाबलवादी आहेत. मग त्यांनी ते वैष्णव धनुष्य घेतलं आणि सांगितलं ह्या वैष्णव धनुष्याला जर तू बाण जोडून दाखवलास तर मी विश्वास ठेवेन की ते धनुष्य तू तोडलंस. रामचंद्राने भात्यातला बाण काढला, त्या वैष्णव धनुष्याला जोडला. परशुराम म्हटले ठीक आहे, चांगलं म्हणते, छान, व्हेरी गुड. आता ते भात्यात बाण ठेवला नाही रामाने परत. एक बाणू भजाया जने पाहता राम एकू, करी बाण एकू. एकदा हातात बाण घेतला, आता पुन्हा भात्यात ठेवणार नाही. जसं टिळक म्हणाले, एकदा बोललो आता शब्द मागे घेणार नाही. पाऊल उचललं आता मागे टाकणार नाही. आता मागे नाही घेणार पाऊल. ठरलं म्हणजे ठरलं. तसं ते म्हणले परशुराम, मी आता बाण माघारी ठेवणार नाही, मी आज सोडणार. कुठे सोडते सांगा. परशुराम म्हणले माझ्यावर सोड. त्यांनी तुम्ही मला गुरुस्थानी आहात, तुमच्यावर सोडणार नाही, पण तुम्ही आजपर्यंत जे पुण्य केलेलं आहे ते सगळं संपून जाईल. हा बाण मी अशा ठिकाणी सोडतो की तुम्ही अर्जित केलेलं पुण्य नष्ट होईल. तुम्ही महेंद्र पर्वतावरती जा आणि पुन्हा साधनेला बसा आणि पुन्हा पुण्य अर्जित करा. आणि ते बाण वाया घालवला नाही. करी बाण ऐकू, मुखी शब्द ऐकू. एकदा बोलले म्हणजे बोलले, संपलं. मला असं म्हणायचंच नव्हतं, माझ्या म्हणण्याचा तसा अर्थच नव्हता, तुम्ही उगीच वेगळा अर्थ लावलेला आहे, अशा प्रकारची मखलाशी पॉलिसी अजिबात नाही. बोललो म्हणजे बोललो. नाही तर एक व्यंगचित्र होतं आरखे लक्ष्मणचं. त्यात तो मंत्री जो आहे तो पत्रकार सांगतो मी असं असं बोललो, असा आज छापा, आणि फार गोंधळ झाला तर ते तसं बोललेच नव्हते, असं उद्या छापा म्हटले. प्रॉब्लेमच मिटला सगळा. एक वाणू एक वचनी रामाचं वैशिष्ट्य आहे. एकदा शब्द बोलला म्हणजे बोलला. वनवासात जाणार म्हणजे जाणार. काही केलं सांगितलं मी वनवासात जाणार. लक्ष्मणला जाऊ नकोस, तुला मी जाऊ देणार नाही. रामाविना राज्यपदी कोण बैसतो, घेऊन या खडक करी मीच पाहतो. संतापला होता लक्ष्मण. दुसरा असं म्हटलं तर मी जाणार होतो, पण काय झालं लक्ष्मणाने इतकं अडवलं मला, फारच फोर्स केला हो, तेव्हा मला थांबावं लागलं घरामध्ये. शेवटी मी विचार केला उगीच त्यालाही नाराज करणं बरोबर नाही. पुन्हा अयोध्येच्या लोकांचाही प्रॉब्लेम होता, वडीलही आजारी होते. किती आपण कारण सांगू शकतो, किती निमित्त पुढे करू शकतो, किती लग्ड्या सबबही आपण सांगू शकतो. पण एकदा शब्द दिला. लक्ष्मणाला त्यांनी सांगितलं समुद्र आपली मर्यादा सोडून देईल, पर्वत जागचं हलेल, सूर्य थंड होईल, चंद्र गरम होईल, पण राम आपला शब्द मागे घेणार नाही. मी वनवासात जाणार म्हणजे जाणार. हा जो ठाम निर्धार आहे, एकदा शब्द दिला तसं करणार. किती शब्द आपण बदलतो. मी नव्या पिढीतलं एक वैशिष्ट्य पाहिलं, हे सगळे कॉलेजच्या मुलामुलींचं. 4 वाजता येणार म्हणून सांगतात, 4ला कधीच जात नाहीत. माझी मुलगी फोनवर सांगायची की मी 5 वाजता तुझ्याकडे येते. मग तिला 5ला आठवण करायचं, का गं तू 5 वाजता जाणार होती तुझ्याकडे. नाही 6 पण गेलं तरी चालतं म्हटलं. म्हटलं मग ती वाट पाहणार नाही का. तिला माहिती आहे म्हटलं 4 म्हणजे 5 ते 6. सगळे एकमेकाचा वेळ खात असतात, कोणाला वेळेचं महत्वच नाही, टाइमपास सगळा. एकदा शब्द दिला म्हणजे तो पाळायला नको का. 4ला येणार म्हटलं 4ला पण दारात हजर राहिलं पाहिजे. रामकृष्णांना विवेकानंदांनी सांगितलं होतं मी 2 वाजता येईन म्हणून,
आणि विवेकानंद 1:30लाच पोहोचले. अर्धा तास गेटपाशी उभे होते. आज जायचं नाही म्हटलं. 2ला आपण सांगितलंय, 2ला जाऊ. अर्धा तास बाहेर उभे राहिले. एक जो शब्द दिलेला आहे, किती साध्या साध्या गोष्टीमध्ये सत्पुरुषांच्या आचरणात काटेकोरपणा असतो. आपल्या 2, 3, 4, 5, 6 सगळं सारखंच. उद्या येतो, मग परवा आलं तर नाही का चालणार, येऊ 2 दिवसाने, दिवसन काय सगळंच सारखं आहे. कारण आयुष्यच वाया घालवायचं ठरवल्यानंतर सगळंच सारखं आहे. इथं एक शब्द दिला, रामाने शब्द कधी बदलला नाही. करी बाण ऐकू, मुखी शब्द ऐकू, क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू. सगळ्या अयोध्येच्या नागरिकांचा रामचंद्रांनी उद्धार केला, सगळ्यांना मुक्त केलं. पुढे श्लोक येणार आहे. पुरी वाहिली सर्व जेणे विमानी. पुष्पक विमानामध्ये सगळी अयोध्या पुरी बसवली आणि सगळ्यांना निजधामाला नेलं. सगळ्या अयोध्येच्या लोकांना, ज्यांनी सीतेला नावं ठेवली त्याने घेऊन गेले, कैकेयीला घेऊन गेले, मंत्र्याला घेऊन, ज्यांनी वनवासात पाठवलं त्याने घेऊन गेले. सगळ्यांचा मोक्ष, सगळ्यांची मुक्ती. जसं जनकांची उदारता आहे, जनकांनी सगळ्यांना मुक्त केलं, तसं रामचंद्रांनी सगळ्यांना मुक्त केलं. उद्धरे सर्व लोकू. सर्व लोकांचा उद्धार, विशिष्ट वर्णाचा नाही, विशिष्ट जातीचा नाही, आपल्या गटाचा फक्त नाही, आपल्या पक्षाचा लोकांचा उद्धार नाही, सगळ्यांचा उद्धार. क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू. धरा जानकी नायकाचा विवेकू. तो जो सीतेचा पती राम आहे, त्याची जी विवेक शक्ती आहे, ती विवेक शक्ती तुम्ही अंतर्यामी दृढ धरा. आणि त्यासाठी बजाया जनी पाहता राम ऐकू. रामाचं चरित्र का वाचायचं, काय ऐकायचं, का सांगायचं? रामाचा जो विवेक आहे, तो विवेक अंतर्यामी सतत जागा असला पाहिजे. सतत भान असलं पाहिजे की मला तसं व्हायचं आहे, मला ते करायचं आहे, तो माझ्या जीवनाचा आदर्श आहे. आणि म्हणून रामाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. पुढे म्हटलेलं आहे, विचारूनी बोले विवंचूनी चाले, तयाचे निसंतप्त तेही निवाले. बरे शोधिल्या वीण बोलो नको हो, जनी चालणे शुद्ध नेमस्तरा हो. सदाचारातला हा शेवटचा श्लोक आहे. उद्यापासनं आपण मनाच्या श्लोकातील सुखदुःख विचार हा सायकोलॉजिकल भाग पाहणार आहोत. उद्या तो आपला आवडीचा श्लोक येईल. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुची शोधोनी पाहे. मनाता चिरे पूर्वसंचित केले, तयासारिखे भोगणे प्राप्त झाले. तो सुखदुःखाचा विचार आपण उद्यापासून बघू. आज या ठिकाणी विचारूनी बोले विवंचूनी चाले, तयाचेनी संतप्त तेही निवाले. आपल्या बोलण्याने आणि आपल्या वागण्याने माणसं शांत झाली पाहिजेत. म्हणून त्यासाठी विचारूनी बोले. बोलताना विचार केला पाहिजे की आपण काय बोलतो आहे आणि त्याचे परिणाम काय होणार आहेत. समर्थांचा एक लाडका शब्द आहे, दीर्घ सूचना. आत्ता मी बोलतोय, पण त्या बोलण्याद्वारे मी पेरतोय. शब्द हे शस्त्र आहे, जपून वापरा. फटकन आपण बोलून जातो आणि त्याचे परिणाम अत्यंत गंभीर होतात. पुढे ते सगळं भोगावं लागतं. इतके त्याचे परिणाम होतात. आचार्यात्र्यांचं एक छान वाक्य आहे. आचार्यात्रे म्हणतात, तलवारीच्या जखमा ज्या आहेत त्या मलमाने बऱ्या होतात, पण शब्दाने हृदयाला केलेली जखम बरी करणारा मलम अजून झालेला नाही आहे. तो मनुष्य भेटला की हा मला असं बोलला होता, लगेच लक्ष देतं. सगळ्या गोष्टी विसरतील, पण सासू काय म्हटली होती, सून काय म्हटली होती परफेक्ट लक्षात असतं. मुलगा काय म्हटला होता, आई काय म्हटली होती बरोबर लक्षात राहतं. तूच म्हटला होतास तेव्हा आठवतं का? इतकी आठवण करून देतात व्यवस्थित, सगळं लक्षात राहतं. म्हणून विचारोनी बोले. बोलण्यापूर्वी विचार कर. आपल्या बोलण्याने कोणाचं अंतःकरण तप्त होता कामा नये, तापता कामा नये. विवंचूनी चाले. हालचाल करताना विचार कर. म्हणून दासबोधात म्हटलंय, विचारेवीण बोलू नये, मर्यादेवीण हलू नये. इतकं मर्यादशील हालचाल असावी. म्हणून विवंचूनी चाले. कुठलंही पाऊल टाकताना मनात विवंचना केली पाहिजे. जरा शिवचरित्रामधलं अफजल खान वध प्रकरण बघा, शायस्त खान प्रकरण वाचा. सामंतांचं एक पुस्तक आहे शिवचरित्रावरलं. त्या सामंतांनी शायस्त खानाला मारताना काय काय शिवाजी महाराजांनी स्ट्रॅटेजी वापरलेली आहे, त्यांच्या युद्धशास्त्रावरती ते पुस्तक आहे. इतके बारकावे त्यांनी दिलेले आहेत. म्हणजे शिवाजी महाराजांनी किती विवंचना केली चालताना. संसारामध्ये
आपण सगळं वागतो, काय त्याचे परिणाम होणार आहेत, भविष्यात काय आपल्याला भोगावं लागणार आहे. उगीच वसवस जर मुलांवर आपण ओरडत राहिलो तर ती मुलं मोठेपणे आपली कोण होणार आहेत, ते आपले विरोधक होतील. आपल्याला घरात राहणं शक्य होणार नाही. म्हणून थोडासा विचार, थोडी विवंचना, आपण काय करत आहोत, आपण काय पाहत आहोत, आपण काय मुलांच्या समोर आदर्श ठेवत आहोत, विचारूनी बोले, विवंचूनी चाले. प्रापंचिक माणसाला या सगळ्या गोष्टींची खूप काळजी घ्यावी लागते. आपण हे सगळं पेरत आहोत आणि ते सगळं त्या मुलाच्या मनाच्या भूमीवरती उगवणार आहे. त्या दृष्टीने बोलताना विचार आणि हालचाल करताना त्या सगळ्याबद्दलचं विवंचना, प्लॅनिंग, काळजी की काय होईल काय नाही, त्याचे परिणाम काय होतील. झटकन मनुष्य बोलून टाकतो, पण शब्द हे शस्त्र आहे. त्या बोलण्याचे परिणाम दीर्घकाळ होतात. म्हणून बोलताना संयम. ती जखम झटकन भरून निघत नाही. म्हणून कमी बोला आहे जे सांगितलेलं आहे ते तेवढ्यासाठी की ऑन सेफर साईड. निदान कमी बोललं त्यामुळे दुखावलं जाण्याची शक्यता कमी झाली. मग जे लिमिटेड बोलू ते लिमिटेड विचारूनी बोले, विवंचूनी चाले, तयाचेनी संतप्त तेही निवाले. आपल्या बोलण्याने एखादा चिडून आलेला मनुष्यानं तो शांत व्हावा. कोणाला भडकवून देणं, कोणाला पेटवून देणं, कोणाला उगीच प्रेरित करणं हे बरोबर नाही. त्या माणसानं विचारपूर्वक शांतपणे विवेकानेच बोललं पाहिजे. आपल्या बोलण्याची विपरीत पडसाद समाजामध्ये होता कामा नये. नाही तर भडकवून देणं ही हल्ली एक स्टाईलच झालेली आहे. अलीकडच्या काळामध्ये अशा प्रकारची भडक भाषणं करायची, भडक बोलायचं, दुसऱ्याला भडकवून टाकायचं. इथं तयाचेनी संतप्त तेही निवाले. मुळात जो भडकलेला मनुष्य आहे तो तुमच्याकडे येऊन शांत झाला पाहिजे. मग तुम्ही तर चापणं आणि तापणं हा भाग निराळच राहिलेला. असा मनुष्य असतो. बरे शोधल्या विण बोलो नको हो, जनी चालणे शुद्ध नेमस्त राहो. एखाद्याबद्दल बोलत असताना नेमकं काय आहे त्याचा शोध घे आणि मग बोल. एखाद्याबद्दल वाईट बोलताना आपण कधी चौकशी करतो काय खरं आहे का ते. कोणतरी म्हणतं ऐकलं का, लगेच काहीतरी आपल्या डोक्यामध्ये कचरा घालतं. स्वामी विवेकानंदाने एका पत्रात लिहिलेलं आहे की जर कोणी तुमच्याकडे आला आणि त्यांनी तुम्हाला कळलं का विचारलं तर त्याला सांगा मला काही सांगू नकोस. माझ्या डोक्यात तुझ्याकडला कचरा माझ्या डोक्यात भरू नको. माझा मेंदू म्हणजे वेस्ट पेपर बॉक्स नाहीये. किती चुकीची माहिती आपण गोळा करत असतो. आणि कशासाठी. आमिर खानने किती लग्न केली, करायचंय का आपल्याला, किती का लग्न करायला. कारण नसताना इन्फॉर्मेशन गोळा. बरे शोधल्या विण बोलवू नको हो. अचूक माहिती गोळा केल्याशिवाय तू काही बोलू नको. कोणाच्या तरी चारित्र्याबद्दल लोक बोलत राहतात, काही पण बोलतात आणि आपण लगेच ते खरं मानतो. आणि गंमत अशी आहे, एखाद्याबद्दल वाईट बोललं तर ते झटकन खरं मानतो, चांगलं बोललं की जरा कन्फर्म करून घेतो, सेकंड ओपिनियन. बघा एकदम भोळसट सारखं तुम्ही विश्वास ठेवू नका. ते दुसऱ्याला विचारा, ते नक्की सांगतील. ते त्या वाड्यातच राहतात. चांगलं जे ऐकलं की मनुष्याला डाऊट वाटतो खरंच चांगलं असेल का. वाईट ना आम्ही ऐकलं होतं असेच आहेत, आम्ही सुद्धा ऐकलं. लगेच मनुष्य विष्ट बरे शोधल्या विण बोलो नको हो, जनी चालणे शुद्ध नेमस्त राहो. आपलं वागणं, आपलं बोलणं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते नेमस्त, याचा अर्थ विचार करून असलं पाहिजे. हल्ली विचार न करता लिहिणं, विचार न करता बोलणं, झटकन लिहून छापून मोकळं होणं याच्याकडे फार लोकांचा कल आहे. कुठून तरी पुस्तक आपलं प्रसिद्ध झालं, कुठून तरी तो विचार प्रसारित केला. इथं समर्थाने बोलण्यावर जो भर दिला आहे ना तेवढंच ते क्रियापद आज लिहिण्याला सुद्धा लागू आहे. कारण समर्थांच्या काळात मुद्रण कला नव्हती, ग्रंथ छापले जात नव्हते. आज तुम्ही जे बोलता किंवा तुम्ही जे लिहिता त्याच्या हजारो प्रती सगळीकडे जातात. अलीकडे काहीही लिहायचं, काहीही बोलायचं, संशोधन न करता लिहायचं, महापुरुषांबद्दल विकृत लिहायचं, अशी एक प्रकारची शैलीच तयार झालेली आहे. त्यामुळे समाजामध्ये दूषित विचार जे आहेत ते प्रसारित होत राहतात. मग चुकीचं लिहिणं हा सुद्धा प्रमाद आहे. सत्पुरुषांबद्दल काहीतरी संशोधन करायला जायचं आणि सत्पुरुषांचे दोष काढत बसायचं. आणि ते सुद्धा दोष कुठले, नसलेले दोष. आपल्यातले दोष असतात, आपल्यातले दोष आपण सत्पुरुषांवरती आरोपित करतो. मग कुठल्या तरी मासिकात लेख लिहायचा, कुठल्या तरी वर्तमानपत्रामध्ये लेख लिहायचा.
आणि काहीतरी उगीच वादळ वाढवायचं. विचारवनी बोले विवंचवनी चाले तयाचेनी संतप्त तेही निवाले. मी जेव्हा एखादा लेख लिहीन तेव्हा त्या लेखाने वादळ निर्माण होता कामा नये. महाराष्ट्र टाइम्सला माझे 100 लेख प्रसिद्ध झाले समर्थांच्यावरती. रोज एक लेख येत होता. पण रोज तो लेख लिहिताना वाचून झाला की मी काळजी घेत होतो की ह्या लेखाचे काही रिपल्शन असणार नाहीत. लेख वाचल्यानंतर वाचकांच्या पत्रामध्ये त्या लेखाबद्दल असं काहीतरी भडक असं एखादं पत्र असं येणार नाही याची पूर्ण काळजी घेत होतो. आणि त्यामुळे मुळात 25-30 लेखच छापायचे असं ठरलं होतं. हळूहळू ते लेख लोकांना आवडायला लागलं. 100 लेखापर्यंत ते झालं. 30 लेख आपण छापू, महिनाभर ते प्रसिद्ध करू असं मला संपादक म्हणाले होते. मग नंतर तेच म्हणाले अजून 25 लिहा, अजून 25 लिहा. असे 25 वाढत वाढत शेवटी 100 पर्यंत गेलं. पण ते आपण लिहिताना आपल्या लेखनाने कोणाचं अंतःकरण दुखवणार नाही, वातावरण दूषित होणार नाही, समाजामध्ये वादग्रस्त काही मुद्दे निर्माण होणार नाहीत, भडक वातावरण निर्माण होणार नाही, एखाद्या जातीच्या माणसाला दुखवलं जाणार नाही, एखाद्या संतावरती टीका केली जाणार नाही, एखाद्या महापुरुषाची अवहेलना केली जाणार नाही. या सगळ्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. म्हणून संतांचे उल्लेख सुद्धा आदरपूर्वक झाले पाहिजेत, सन्मानपूर्वक झाले पाहिजेत. ते एकेरी लिहिण्याची हल्ली पद्धत आहे. तुकाराम म्हणाला, रामदास म्हणाला, हे सुद्धा चुकीचं आहे. मी संतांबद्दल आदरपूर्वकच म्हटलं पाहिजे. नुसतं रामकृष्ण नाही, भगवान रामकृष्ण, समर्थ रामदास, तुकाराम महाराज, त्यांच्या उपाध्या ज्या आहेत त्या लावल्या पाहिजेत. माऊली, तुकोबाराय प्रेमाने म्हटलं तर काही हरकत नाही. पण हल्ली त्याचे एकेरी शब्द प्रयोग आहेत. विचारुनी बोले विवंचवनी चाले तयाचेनी संतप्त तेही निवाले. बरे शोधल्या विण बोलो नको हो जनी चालणे शुद्ध नेमस्त राहो. आपलं वागणं, चालणं, बोलणं या सगळ्यामध्ये नेमस्त, याचा अर्थ एक डिसिप्लिन असली पाहिजे, एक संतुलन असलं पाहिजे. 6वा अध्याय आत्मसंयम योग, मन, बुद्धी, इंद्रिय या तिघांमध्ये कोऑर्डिनेशन असलं पाहिजे. आणि त्यासाठी हे सगळं जीवन अशा प्रकारे करा. आणि मग एवढं करून सुद्धा जीवनात सुखच असेल असं सांगता येत नाही. जीवनात सुखही असेल, दुःखही असेल. सर्व सुखी मनुष्य जगात कोणी नाही. त्याचा विचार उद्याच्याला, उद्या संध्याकाळी 6:15 वाजता जगी सर्व सुखी असा कोण आहे ते आपण बघू. सर्वांच्या हृदयस्थ परमेश्वराला मनपूर्वक प्रणाम. जय जय रघुवीर समर्थ.